झालं नाही का अजून भांडे घासून? हे काय चालले तस? काय तुझ्या कामाचा हे बाई, तिथं कपडे पडलेत, एवढे हळूहळू काम करतेत का? करते ना आता. कधी करते? वैताग आलं बाई पुरचे. झालं काय होतंय? हा उलट्या झालं बाईच ना, झालं. राहिलंय ना तुला? राहिलंय का नाही? हा झालं हिचं, म्हणजे पहिल्या महिन्यापासून हिचा जाळ झाला. झाला दवाखाना चालू झाला. आमच्या डोक्याला ताप. पण हे बघ, पहिली फिंदरी झाली, तिला तिकडं हॉस्टेलला टाकले. आणि आता मला पोरगाच पाहिजे. आमच्या वंशाला दिवा पाहिजेनच. आता ते माझ्या हातात आहे का? आता ते तुझ्या हातात असू नाही तर कुणाच्या हातात असू, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मला या वंशाला वारीस पाहिजे, कळलं का? नाही तर माझ्यासारखं वाईट नाही कुणी, सांगून ठेवते तुला आधीच. पण आता आव बिव ते खड्ड्यात घाल तुझं, कळलं का? मुलगा पाहिजे म्हणजे मुलगा पाहिजे, मला दुसरं काही सांगायचं नाही. आणि हे बघ, मला वंशाला दिवा पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही तर ही जेवढी प्रॉपर्टी कमवली ना, तिचा अख्खा सत्यानाश होईल. यावेळेस पोरगाच पाहिजे, मला दुसरं काही सांगायचं नाही. तिकडे तुमचा जाळ करा, कसं करायचं काय ते मला अजिबात माहिती नाही. मला मुलगा पाहिजे म्हणजे मुलगा पाहिजे, कळलं ना? एवढं लक्षात ठेवायचं. तुला 100 वेळा मी तेच सांगणार नाही. तू जा काम कर, जा तुझं निघ. कारण तिला मी आल्यावर लय काय काय काढून दिली. अहो तिला गेले दिवस, आणि मी तुम्हाला पण सांगून ठेवते, पहिली पोरगी झाली मी काय बोलले नाही. पण आता जर का पोरगी झाली तर माझ्यासारखं वाईट नाही. अरे पण काय तिच्या हातात आहे काय? ती तिच्या हातात आहे का ते काय म्हणजे? हा म्हणजे काय पोरगी होईन का पोरग होईन ते तिला काय कळत त्याच्यात? तिला नका का कळाना, पण मला पोरग पाहिजे. एवढं मोठं इस्टेट आहे, याला वारस नको का? अरे पाहिजे पण ती होईन ना का? काय तिला सांगते काय तुला झालंच पाहिजे म्हणजे? हे बघा, मी काय सांगते ते नीट ऐका. मला माहितीये ते काही तिच्या हातात नाही, पण आजकाल दवाखान्यानी कळतंय, चेक केलं की कळतंय पोरगा आहे का पोरगी. आपण पोरगी होऊच द्यायची नाही ना, त्याच्या आधीच आपण तिचा कार्यक्रम करू. अरे पण ती कसं कळणार? पण मुलगा आहे का मुलगी? आणि हे जर काही कुटाणा करायला जाशील ना, आता हे झालंय बंद. एखाद्या डॉक्टरने जर केला ना कुटाणा तर आयुष्यभर खरी फोडायला जावं लागेल. अहो कुठल्या दुनियेत जगता तुम्ही? अहो पैसा फेकला ना, पैसा सगळे काम होते, फक्त पैसा द्यायचा. आणि तुम्ही नका काळजी करू, हाय माझा भाऊ सगळी सेटिंग लावून ठेवणार आहे. तुझा भाऊ? हा साजा बघा, तो नाही येणार बर का? तुम्ही कशाला सारखं साजा, तुम्ही तेच चिता, फक्त तेवढेच चिता. मी काय सांगते त्याच्याकडे लक्ष देऊ नका अजिबात. हे बाबा तो लय ना आधी लागण्यात उपयोग नाही. हा ते डॉक्टर कडे जाऊन आपण चेक करून, पोरगा असन तर ठेवायचं, पोरगी असन तर तिचा जाळ करायचा, गर्भपात करून टाकायचा. मला नाही पाहिजे पोरगी, सांगून ठेवते. परत मला सांगितलं नाही म्हणतात, मला सारखं सारखं बोलायला लावू नका. नाही तुपल्या हिशोबाने बघ, मला काही लय लोड देऊ नको त्याच्यातला. तुझ्या हिशोबाने ना फक्त मी मागेल तेवढे पैसे द्यायचे. पैसे किती लागू दे बाबा, पैसे नको काळजी करू, पण त्या पोरीला लय खाऊकी ठेवू नको करू. ते तुम्ही नका सांगू मला खाऊकी ठेवू करायचं का नाही, कसं काय वागवायचं. त्याच्याशिवाय सुना वागवली काय मी? नाही वागवी ती चांगली वागवी ती, मालक याच्यात काढून देती कळून बिळून. आणि तुम्ही पण जरा हिशोबात राहा. हिशोबात आता तुझ्या पुढं काय कसं जायचं? तेच म्हटलं, हिशोबात राहा, जा काम करा. बरं झालं बा तेवढं सांगितलं. मला जेवायची काम करा, काम करूनच आलो इथं. इकडे उभा राहिले जेवाय कोणी करीत? सकाळी खाल्लेलं जिरलं मग ती काय आता काम केल्यावर राहत असतं काय? बरं चला. अरे त्या टायमाला म्हणत होतो हो ते 2-2 पोरं, नाही ऐकलं. एकाला पोरगी झाली असती, एकाला पोर झाला असतं. नाही म्हणली बास एवढेच. नाही तुम्ही मला आता हे करायला लागला का मी सुनाला बोलते म्हणून? अरे मग बोलायची पाळी नसती ना आली कुठाने वाढवण्यापेक्षा, लागले नखरे करायला. एवढे पैसे तपासायला घालण्यापेक्षा ती पोरं झाली असती तेवढ्यात. सांगितलं तेवढं करत जा, जास्त शहाणपणा तीच करतोय. जा तुम्ही जा. थांबे जरा, खाली उतर. काय झालं? तुला माहितीये तिला दिवस गेले. आता जर का परत पोरगी झाली रे बाबा तर माझ्या इतकं वाईट नाही. तुला आधीच सांगून ठेवते, मला या घराण्याला वारस पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं आहे ती काय आमच्या हातात आहे काय? हे तू जास्त डोकं खाऊ नको बरं का माझं. मी जे काही सांगते ना तेच करायचं. तुझ्या हातात नाही, माझ्या हातात नाही, मला माहिती चांगलं. हे बघ आता तर आपल्याला काही कळायचं नाही, पण 3 महिने झाले ना, आपण तिला दवाखान्यात नेऊ
आणि सोनोग्राफी करू आणि चेक करू पोरगा आहे का पोरगी. पोरगा असेल तर ठेवू आणि पोरगी असेल तर तिची विल्हेवाट लावून टाकू तिकडं. मग डॉक्टरांना थोडे पैसे दिले ना सगळे कामं होतेत बघ. कळलं का? अगं आहे तुला समजतं का तू काय बोलती? काय इडे बिडे झाले का काय तू? अगं पोरात आणि पुरीत नेमका काय फरक आहे मला सांग बरं. आज सगळ्या ठिकाणी ना पुरी लय पुढे येतं. अगं मी जिथं काम करतोय ना तिथं पण माझी बॉस एक लेडीज आहे आणि आपल्या ऑपरेशन सिंदूर कोणी केलं? एका मुलीनीच केलं ना. ए हे बाकीचं मला काही सांगू नको. मी काय सांगते ना तेच ऐक आणि तेच कर. फालतू गोष्टी मला सांगत बसू नको. ते मला माहिती कुणी केलंय कुणी नाही केलंय पण मी काय सांगितलंय ते करायचंय. पोरग पाहिजे म्हणजे पाहिजे. वंशाला दिवा पाहिजे म्हणजे पाहिजे. मला या इस्टेटीला वारस पाहिजे. पोरगी नको. एक पिंजरी झाली तिकडे हॉस्टेलला टाकली. यार काय चाललंय का मग त्याला कामाला जाऊन द्या ना. अरे माझ्या सुनाला परत गेलेत दिवस. बर पहिला महिना आहे म्हणून आपण काय करताय. मग काय अडचण आहे? मला पोरग पाहिजे. मामा या सांगा राव तुम्ही. घराण्याला वारस पाहिजे. पोरगापाशी पोरग म्हणजे नातू पाहिजे मला. होईन ना ती काय लय विशेष आहे काय? विशेष मग तेच त्याला सांगत होते. पहिली पोरगी झाली मी केलं म्हणजे मान्य केलं चला पहिली लक्ष्मी आली पण मला दुसरा मुलगा पाहिजे. या घराण्याला वारस मामा पाहिजे. मी तिला सांगतोय आपल्या हातात नाही पण आता काय करायचं सांगा बरं तुम्ही. अरे पण आता मग तिचं म्हणणं बी ऐकलं पाहिजे. तिला इष्ट वारस तिला लोक काहीतरी हिनवीत असतील म्हणून तिला मुलगा पाहिजे आहे ना. मग काय पण तू पोरीत आणि पोरात एवढा का फरक टेकली? होऊन दे काय होईन नशी पण पोरगच होईन तिला. अरे पण असं कसं म्हणजे वारस आपलं या घराचं खानदानाचं नाव कसं पुढे जाणार. पूर्ण करीत काय नाव पुढे. हा ते जातील त्यांच्या सासरीनं त्यांचं नाव करतील. हे आपलं काय आपल्या वंश जाईल ना बुडून. हिच्या जशी जन्माला आली ना तशी हिचा ह्याकाची नीट सोडायला नाही. काय तू नको टेन्शन घेऊ. बरं तुला चेकच करायचे ना. हा हा मी घरी डॉक्टर घेऊन येईन. मग मी तेच सांगितलं यांना सांगितलंय. घरी डॉक्टर गप हाय एक तुला काय करायची घरी डॉक्टर आणतो बघू आपण इथं चेक करू आणि सब टाकू विषय. मामा मला थोडी रिस्क वाटते. काय होईल माहिती का? हा नोकरी परिणाम होईल काय माझ्या कळालं तर. तुला नोकरीपर्यंत नाही हे जाऊन देत बाप येडं आणि कर. हे आहे ना नुसतं काय करायचं आधी तुला चितत राहा. नोकरीपर्यंत जाऊन देत नाही. तुला काय करायची घरी येणार आहे डॉक्टर चेक करायला तिला. आपल्याला दवाखान्यात नाही जायचं आणि आपल्या घरी काय कोणी येऊन चौकशी करायला वाटते का? मी करतो तुम्हाला काय करायची बाकीचं. तू फक्त आमच्या तिघावर सोड बाकी टेन्शन नको घेऊ काय. म्हणले बोबाटा नको करू सारखा वाचा वाचा तोंड चालू. बरं, शांत जाऊ का मी बसायचं आता? जरा. मला जायची गावाला मला. तेवढं काम कर. हा, झालं. मला फोन कर. तू फक्त इकडे रेडी कर मी घेऊन येतो त्याला. हा फोन कर मला म्हणजे मी कसं जरा आजूबाजूला जरा हा? ठीक आहे काय अडचण नाही. चल आणि रात्रीच्या वेळेसच आण. तुला बाकीचं काय करायची रात्रीच्या दिवसात तू काम होण्याशी मतलब आहे ना. फक्त 5-25,000 5-50,000 रेडी ठेव. पैशाची नको काळजी करू. मग येडे काय तू पैसे लागते ना. 50,000 ठेव रेडी. छान. मी पैसे देते म्हणले तरी तुला तेच का? जा पैशाचं काय काळजी नको. लावतो सगळं. ए काय? पैशाला कमी नाही कळलं का? पण इथं वारस पाहिजे. 50 नाही लाख जाऊ दे. तुझ्या वारसा पाय होऊ दे सगळं पटांगण घरादाराचं. तुझा कामाला आता मला नको शहाणपणा शिकू. काय आता तुला काय बोलायचंय? शहाणपणा शिकवायचंय. तुझ्या पुढे कोण आणि गेलंय? प्रयत्न बी करू नको. तुझ्या पुढे कळलं कोण का? गेलंय? प्रयत्न बी करू नको. चल जा. हे बघ त्या दोघांनी माझं लय डोकं खाल्ले. त्यांना मी दोघांना पण सांगितले पण ते दोघंही ऐकायला तयार नाही. तुला सांगते मी काय कळलं ना. 3 महिने झालेत आता चेक करायचे आणि मुला ना तूच पाहिजे. कळलं ना. हे तू त्या दोघांना सांगायचे नवऱ्याला आणि सासऱ्यांना की मी तयार आहे म्हणून चेक करायला. जास्त शहाणपणा केला ना माझ्या पुढे शहाणपणा करायचं नाही. कळलं का? माझी इतकी वाईट नाही मग तू. आणि हे बघ ह्या वेळेस आहे ना ह्या घराण्याला वारसच पाहिजे. मला नातूच पाहिजे. कळलं का? आणि ह्या जर पोरगी झाली ना तर माझ्या इतकं वाईट नाही. कळलं का? मला मुलगा म्हणजे मुलगाच झालेला पाहिजे तुला. हा आणि हे जर कुणाला सांगितलंस ना तर माझ्यासारखं वाईट नाही बरं का? कळलं का? आणि ना लाडी गोडी लावून नवऱ्याला त्याला सांग मी चेक करायला तयार आहे. तो नाही म्हणतोय मला मी हाय चेक करायला तयार. जास्त शहाणपणा केला ना जीवच मारून टाकीन तुला. परत म्हणतील मला सारखं सांगितलं नाही म्हणून. हे जे तुला बोलले ना हे जर सांगितलं तुझ्या नवऱ्याला किंवा सासऱ्याला तर माझ्या इतकं वाईट नाही. कळलं का? यार खुशी
काय झालं का रडती? काय नाही. काय नाही तो रडती का म्हण? काय नाही. आई आलते इथं. काय म्हणली? त्या म्हणल्या जर मुलगा नाही झाला तर तुला मारून टाकी. अशी म्हणली काय? मला काही झालं तरी वारीसच पाहिजे म्हणल्या. अरे तिला सकाळी आणि चेक करायला सारखी बळजबरी करतात त्या. सकाळी एवढंच सांगितलं तरी त्या डोक्यात काही जात नाही वाटतं. आता तुम्ही सांगा, जर चेक केला आणि मुलगी जर निघाली तर किती पाप आहे आपल्याला ते. आणि आईला एवढं सांगून बी कळत नाही. गर्भपात करणं गुन्हा आहे ना. आणि जर बाहेर कळालं तर माझी नोकरी जाईन, सगळं जाईन. आणि शिवाय तुरुंगात जावं लागेल ती वेगळंच. आणि मला नाही इलाजाने तुमचं नाव सांगावं लागेल, बाबांचं पण नाव सांगावं लागेल, आईंचं तर आहेच. पण त्यांना कसं सांगायचं नाही. आईच्या डोक्यावरनं पार हवा चालली. एक काम कर, तू चल मायवर चल, घरापाठी मागं चल. कशाला? तू चल तर मी सांग तुला. चल. अरे तिथं घेऊन का आलोय माहिती का? एक काम कर, थांब मी जरा फोन लावतो बाबांना, कुठे आहेत बघू दे. हॅलो हॅलो, अहो कुठे आहेत बाबा तुम्ही? आई इकडे राहणार बोल ना. इकडे या बरं, आपल्या घरापाठी माग तिथं या. बरं बरं आलो. या बरं, ते आईने हाणलंय वाटतं, लय खुशीला हाणलंय. या लवकर या. काही आईला काही समजतच नाही का? आता बाबा आल्यावर काहीतरी मार्ग काढते ह्याच्यावर. काय रे, काय झालं? आईने हाणलंय, चेकच करायचं म्हणते, कशीच ऐका नाही. चेक करायचे? हा मग काय, इकडून खोळ भरलं रे. वंशाचा दिवस. मला वाटतं मामाने काहीतरी कांड केलाय. सकाळी मामा आलता आणि आईला म्हणत होता मी आहे ना. कशाला चेक करायला म्हणलं, मी डॉक्टर घेऊन येतो संध्याकाळचाच घरी. आईने काहीतरी कुठं ते मामाने आईने मिळून काहीतरी कुठं करावं लागणार आहे काय. चेक. मग तुम्ही काय इडेत का काय बाबा? इथं चेक केलं जर कळालं ना, माझी नोकरी तर जाईन. 15 वर्ष फुकट जेल मध्ये बसावं लागेल. आपण नाही बसणार. मग कोण बसणार? मला बसवतं का मग? करावं काय आता माझं डोकंच बंद पडलंय या बाईने. अरे पण ते जेल मध्ये ती मजुरी कोणी ही करायची? सक्त मजुरी 15 वर्षाची. ही काय खेळ नाही ती. आता काय सांगायचं आईला? शेततळे धरलं काय तुम्ही? घराचं काम करायचे? काय करायचं? लई चर्चा आलाय तुमचा सगळ्यांचा. आता काय सांगा बापू, आता लय डोकं आउट झालंय. अरे गडीत नवरा बायको हे गडीत, तुम्ही आपल्या गडीत ही पोरगी तिची सासू बैठक मिटिंग चालल्या तुमच्या. चाललंयच काय? परिस्थिती तशी चाललेली काय? आता ह्या पोराला पहिली पोरगी झालेली हा, आणि आता दिवस गेले तिच्या बायकोला. आणि बायको तर म्हणते चेक करायचंय. होय. आणि तुझं काय? मी नको म्हणते. तुम्हाला लवकरच अख्खच एक गाळाच लागेल पोलीस स्टेशनचा. मग ती डोक्यावर परिणाम झाला का? दुनिया कुठं चालली? तुमचं चाललंय काय? आणि त्या पोरीच्या हातात आहे काय? पोरगन पोरगीन. आम्ही थोडी म्हणतोय तेव्हा करायचं. कळतंय मस्त, याला कळतंय. माझ्या आईच्या डोक्यात खूळ घातलंय बहुतेक माझ्या मामानी. बरं तुला माहिती ना माझी बायको कशी? आता बायको आहे डांबरेट, पण ती मला पाहिजे होती रे. अशी ना काळी पिवळी निळी लाल हिरवी अशी करून टाकली असते ना. बायांना किती डोक्यावर घ्यायची काय? अक्कल फिकल काय? म्हणलं आता झालं तुय, पण आता का माझा टाइम राहिलाय का तिला आता हिरवी पिवळी करायचं? आता ती मला करीन. बटाट्यासारखी करून ठेवली बाया. आणि आता ती आता ती रगडत असते का मला? हा, ते चाललंय तुमचं. तुम्ही सांगायचं आणि तुम्ही चालायचं. आता डोकंच काय माहित ना, फार बंद पडले हो. लावायचा कार्यक्रम. अरे मग तुला कार्यक्रम एक काम कराय, पुरी भिवू नको तू. काय अरे लेकराची अवस्था करून ठेवली तुम्ही. नाही करायचं तुमचं फिक्स आहे ना? आम्हाला नाही करायचं. पण आता काय करायचं? डोकं लावायचं लावू तुम्ही. डुप्लिकेट डॉक्टर बोलवतो, तिचं सगळं नियोजन करतो, गाडी बोलवतो आणि तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये नेऊन घालतो. पोलीस ओरिजिनल बोलू आणि डॉक्टर म्हणजे लावा आम्हाला. नसताना कुठं नको वाढू तू. म्हणजे आमचा तोच निस्तारा आणि तू घे घरी बोलून. लावा आम्हाला दानाला. जाऊ दे आमच्या मग काय करायला निघालात तुम्ही? आम्ही कुठं करतोय? घेऊ, फोन लावतो, सगळी यंत्रणा लावतो. उचली जाय का नाही? हा हॅलो बापू बोला ना. कुठे आहे रे तू? इकडे गुरा मागे हिंडतोय. मुस्काड आणलं पाहिजे काय. चल एक काम होतं रे तुझ्यापाशी. कुठं? एक आहे ना, बैल गेला तिकडे दुसरीकडे. आता बैल ती सोडून तिकडे त्याला गेलाय बघू आपण. तू इकडे माझ्याकडे जरा काम आहे तुझ्याकडे. आता लगेच यावं लागेल. हा ये लवकर ये.
हे गुरा माग आहे म्हणलं. तुला काय करायचं ते डॉक्टरचं दिसलं म्हणजे बस झालं ना. ती दिसन ना तसं नाही ते बायकोला चॅप्टर आहे बरं का. नाही दिसलं ना टोला टाकी ना टाक नसताना कुठं नको. तुम्ही जाताना ना आम्ही जातो ते वेगळं. ते डॉक्टर कमीत कमी डॉक्टर सारखं सगळी यंत्रणा तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता आहे ना कधीच टायमिंग दिलंय आज संध्याकाळी म्हणलं संध्याकाळी. त्याच्या अगोदर ओरिजिनल याच्या अगोदर डुप्लिकेट घरात घुसतेलं सगळा कार्यक्रम होईल. बस मग काय अडचण नाही. नको टेन्शन घेऊ. चल अरे आता ती गुरं बांधून यायचं आणि ती काय टाइम लावते का येईन पण टायमाला डॉक्टर हजर असेल. बस आता एक काम करा तुम्ही. काय तुम्ही जाऊ शेड मध्ये. हा. मी बाकीचं नियोजन लावून घेऊन या ना. हा ती तिचा तुझा ते मामान ती यायच्या अगोदर आहे ना अगोदरच कार्यक्रम करून टाकू यांचा सगळा. मग तर ओकेच होते. ओके कशाला मामान बिमा काय गरज त्या मामाची. चला 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 इकडे चला बघू आपण काहीतरी जुगाड. बोलो कशाला बोलवलंय? तुम्हाला आहे ना संध्याकाळचं खर्चाचं नियोजन करतो. पण काम आहे ना थोडस असं अडचणीतलंय पण असं नीट नाटक झालं पाहिजे. विषय करा तुम्ही फक्त सांगा. तुम्हाला डुप्लिकेट पोलीस होऊन यायचे. डुप्लिकेट पोलीस शेजारचं एक प्रकरण आहे ना ते अनिकेत त्याची आई त्याच्या बायकोचा गर्भपात करायला निघाली आणि त्यांचं टायमिंग 6 आहे. त्याच्या अगोदर आपल्याला जाऊन कार्यक्रम. तू गुराकडच होता का दारे होता कुठं? काय सांगायची बैल आणि गाय ना अशा पळाले का नाही दुसऱ्याच्या वावरात. माझी चप्पल दुसऱ्याची घालून. अरे गाईबान्या तुला डॉक्टर करायचा जखच मारलं याला तू डॉक्टर होणार असले एवढं असतो काय चेष्टा करताय तुम्ही? मला मी पहिली शिकलोय हे काय व्हायचं तू बोल बच्चे मी जरा म्हणून आहे ना आपल्याला एक ठिकाणी आहे ना रेड टाकायची रेड. ना मला आहे ना मी गुरु वळून कस तरी पट बर ऐक जा तुला डुप्लिकेट डॉक्टर व्हायचे काय नाही जाऊन म्हणायचं हा ठीक आहे एक पोरगी तिचं आहे ना ते नाही का तपासते पोरग पोरगी बनगडी डुप्लिकेट फक्त जायचे. लग्न व्हायचे अजून बापू. अरे पण मी आहे ना काय संबंध असाच ठेवीन तुला असाच ठेवीन नाही काम ऐकलं माझं. पोरगीच बघू नका त्याला नाही. ऐकत नसलं तर. डुप्लिकेट ऐकून घ्या डुप्लिकेट डॉक्टर व्हायचे तुला तर गेल्यावर मी जसं सांगेल ना हा ती बाई असणार आहे वाटच पाहणार आहे डॉक्टरची. गेलो हा कोण आहे पेशंट काय हा चला कोणी माणसं कोणचं बोबाटा अमुक तमुक माहिती नाही ना. हा मग त्या पोरीला घेऊन जायचे तपासायला सुरुवात करणार की आहेत नाही 2 वाघ पोलीस. आम्ही लगेच काय चाललंय? अरे डुप्लिकेट पोलीस ओरिजिनल पोलीस आणून नाही तुला बसवायचं. डॉक्टर बी मारता काय मला मी माझ्या गाड्यात आहे ना. ह्याला ओळखतो ना काय मला हातवर करता मी काय करू मग. पोलीसच आम्ही आले रे, डोक्यात पाणी. माझं ऐका दोन बघा. थांबा 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 2 मिनिटं. मी काय म्हणतोय शाळेत एवढे पात्र केले एवढं चांगलं होत असलं कराय काय अडचण आहे? हा किती नाटकात कामं केले मग मी आहे ना तयार. चांगल्यासाठी करा. पात्र करतोय पात्र द्या हीच आणणार हीच पॅन्ट नाटक येईन करू बिन खाली. मी काय म्हणतोय बप्पू काय म्हणते ते ऐक. सर सांग तुम्ही ऐकतो मी तुमचं ऐकलं. काय माहिती का शेजारी माझे कुटुंब राहते हा त्या पोराची आणि त्याच्या बापाची इच्छा नाही पण त्या पोरीची सासू आहे ना निश्चित त्या पोरीच्या मागच आहे रात्रंदिवस. ती गरोदर आहे 2-3 महिन्याची आणि त्याला एक पहिली पोरगी. आता जर परत पोरगी झाली तर जीवच घे म्हणून तपासायचं आणि ते गर्भपात करायचा आणि एवढं टेन्शन मध्ये ना ती सगळी ह्यांची जिरवायची आपल्याला. आणि एक तू सांग ना काय त्या पोरीचा किंवा त्या जन्माला येणाऱ्या लेकराचा काही यात दोष आहे का? अजिबात नाही त्या लहान मुलाचा बळी जाण्यापेक्षा आपण त्याला वाचवणं बरोबर चांगलं काम आहे. आणि त्या पोरीला बी किती त्रास हो ह्याच्यासाठी तुला मदत काय नाही कळलं मला आता चला. काय करायचं कळलं येईन काय काय अडचण नाही नाही. ओके कार्यक्रम करू आपण सगळं. समजले नक्की ना? हा काय नाही. मला करे ना जरा तुला याच्यातलं पाहिजेत ना. शर्ट घालून पेंड्याचं काम करणार मी नाही तर काय ते माळायचं तरी उपयोग खटाखट डॉक्टरच वाटलं पाहिजे. आलं की एकच वळखणार नाही ए, नको. चाल शर्ट चल. चल या. जातो. हा. चला चला लोक मला कुठं तुमच्या बरोबर तुम्ही तयारी करा. हा चल काय कुठं नाही मला तरी टेन्शन. तसं तर मला आता हे बापू विश्वास ठेवलाय बरं का पण आता ह्यो काय करतोय काय माहित. आता म्हणलाय करतोय नियोजन मग आता कसं करतोय आणि काय करतोय डोक्याला शेण आहे. अजून मी डोक्यात तुमचं ते टेन्शनच आहे कारण टेन्शन नाही ते. एक काम करा डॉक्टरचं नियोजन केले पोलिसांचं केले आता फक्त आहे ना पुरी आता तू आहे ना फक्त आहे त्या स्थितीत समजलं नाही पाहिजे त्यातलं काही काहीच कळालं नाही पाहिजे. हा, इथं तुझ्या महत्वाचं बायकोला आहे नीट नाटकही कर आणि ती म्हणून मी- तसं ठीक आहे करते म्हणायचं आता अगोदर नको नको म्हण पण आता ठीक आहे आता तुमची लयची इच्छा आहे ना तर करते मी. आणि तिला असं वाटलं पाहिजे की खरंच डॉक्टर येऊ राहिला हा हा आणि मग ते मस्त एखादी खुली फिली सगळं नियोजन करा तिथून पुढची ते जबाबदारी करतो माझी बाबा मी सगळं करतो. आता तिला थोडी विश्वासात घ्यावं लागेल मला बी.
ठीक आहे आता तुम्ही सहमत झाले तुझ्या ती विचाराशी. मानल्यावर तर ती एवढी खुश होईल मापत नाही म्हणजे आयला आता मालकानेच कार्यक्रम राबवलाय म्हणल्यावर का अडचणच काय राहिली ते काय व्यवस्थित नको हाताळा, संशय आला नाही पाहिजे. अजिबात नाही ते. लावून पण टाकू ती सगळं. सगळं व्यवस्थित केलंय ना ते सगळं बरोबर, काय timing ला अडचण सगळ्या नाही. गोष्टी होईल. बरं चल. मी जातो चला. हा जा तू बाकी सगळं व्यवस्थित कर. एक काम करा आता. तुम्ही घरी जा घरात जा मी तिला सांगतो सगळी हा तयारी कर मग तिला घेतो नाही श्वासात जा तुम्ही घरी जा. आता हिला आहे ना खरं खरं सांगतो म्हणजे ना हिला बी बरवास बसा. चला हिला तर मला आहे ना पहिलं सांगावंच लागेल गेली काय नाही. ए यार काय करते रे अहो फुलं तोडते ना देवाला व्हायला, साखर नको घालायला, वय पोरगं व्हायला. फुलं ती कायला तोडी ती काय करते. अरे मी असं केलंय डॉक्टर येतोय डॉक्टर म्हणजे तपासायला? तपासायला. खरंच काय? आणि तुला एक सांगतो 5-50 हजार रुपये लागणार इथे. तुम्ही पैशाची कशाला काळजी करता हो? अरे पण मग तेव्हा पैसे तर लागणारच आहेत ना. बरं ती घरात ठेवलेले आहेत ना तसे. मग काय अडचण नाही. एक काम कर आता त्या पोरीला तयार करायचं बघ. नाही मी तिला समजून सांगितलंय ती तयारी आहे ना. हा हा मग नाही तर म्हणते ना, असं झालं आणि तसं झालं पुन्हा नको उद्योग. नाही मी तिला समजून सांगितले चांगलं. ती काय माझ्या शब्दाच्या बाहेर आहे? नाही तुझ्या शब्दाच्या बाहेर कोण आहे रे? आता मला झक मारायला लागली तर आता दुसरी काय करणार आहे? आता स्वतःच कवाय ना हात बाहेर लावलं ना तुझ्या पुढे आहे का मी तर नाहीच पण त्यांची तरी काय ताकद आहे. सांगितले मी तिला बरं समजून. तू आता माझ्या हिशोबाने एक काम कर 15-20 मिनिटात डॉक्टर येतोय. ती बघ खोली करते बिली तिला साफ ते. करा व्यवस्थित. करते, हा. ते तिथं ही करेल. मी सगळं केलं, तुम्ही काळजीच करू नका. बरोबर, काय. बरोबर. तेवढ्यावरच बसले होते मी. झाली ना खुश आता हा. मग काय अडचण नाही. चल अहो कधी येणार आहे डॉक्टर? येत्यातच ते डॉक्टर येत्यानच लगेच आता निघाले असते ना किंवा जवळ बी आले असते ना. त्यांची वाटच बघत तो का आले डॉक्टर. या खुशी पेशंट कुठे लोक हाय ना. खुशी लवकर बाहेर ये. पटकन मला काय थांबायला वेळ नाही काय विषय? थांबा ना. आणि पैशाचं लगेच नियोजन करा. आणि हे पैसे होईल सगळं सगळं सामान होईल. आणलंय अहो, का तो यांनी? विषय नाही काय तुम्ही 2 मिनिटात पैसे नियोजन करा आपण लगेच 2च तुम्ही मिनिटात. गडबड कशाला करता पण सामान गडबडीचाच आणलंय विषय का? असतो हा. चला अरे सामान आणलंय का म्हणजे सगळं आणलंय. बॅग आहे चला यांच्याकडे. चला ए, चल चल नको ना आत्या, आत्या ऐका ना. अगं चल तुला सांगितलंय ना माझ्यासारखं वाईट नाही. चल 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 तुम्ही थांबा इथंच. नेऊ दे डॉक्टर इकडे कुठं जातो? लवकर तपासा सांगा मला काय ते. बघू दे ना काय 2च मिनिटात लगेच. हा चला करा मला तुम्ही. पण टाइम नसतो. चालू चालू करा चालू करा. काय होत नाही. काय चाललंय कोण आहे आतमध्ये? हो कोण हो साहेब कोण आहे कोण आहे चाललंय तुमचं? शांत बसायचं. ऐका कोण आहे? काय चाललंय? हा? काय नाही चल पण तुम्ही कोण आहे? अहो तुम्ही बाहेर व्हा. अहो तुमचं काय काम आहे ते? कोण आहे तुम्ही? चल, चल, अहो चल. कोण आहे पण चला तुम्ही बाहेर. कोण? अहो कोण चला आहे? बाहेर, या बाहेर. साहेब काय झालंय? हो काय चाललंय? अहो हे कोण आहे? तुम्ही कसं काय कोण आहे तिथं? काय अहो, झालं? कोण आहे? आमच्या घरात तुमचं काय काम आहे पण? इकडे बघा PSI. हा काय चाललं होतं? पण आम्ही कोणी चोरी बिरी काय केली नाही. चोरीचं तुम्ही तर करण्यासाठी नाही आलो काय- आम्ही. मग तुम्ही काय चाललं होतं चोरून काय चाललं होतं तुमचं आतमध्ये कुठं काय चाललं आमचं घर आहे? कुठं काय चाललं? काय करीत होते? कोण आहे डॉक्टर आहे का तू इकडे पुढे नाही डॉक्टर नाही ते असं थांबा, तुम्ही आमच्या एक काम करा. शेजारी. 2 मिनिटं गाडी बोलून घेतो. हा आपण गाडी साहेब, काय चाललंय कशाला? आतमध्ये मला सगळं समजलंय. हो थांबा ना थांबा ना. गाडी लगेच नका ना बोलू थांबा ना. काय चाललंय आपण काय? चा- हो, ऐका ना राव काय पण आम्ही केलंय काय? आम्ही काय नाही केलं. आम्ही कुठं काय केलंय? लाज नाही वाटत असले कृत्य करायला? मुलाच्या हौसापायी एखादा बळी घेता का? हा वा म्हणजे काय मुलगा असला तर ठेवायची आणि मुलगी असली तर मारून टाकायची असं असतं होय? एका चिमुकल्याचा जीव घेऊन काय करणार आहे? हा या जगामध्ये किती मुली इथं? तुम्ही पण आईच्या पोटी जन्मच घेतला ना पहिला. आता आहे ना हे चेक केलं नाही चाललंय ना तुमचं त्यासाठी ना या डॉक्टरला आणि यांना तुम्हाला डायरेक्ट जेलमध्ये हा त्याशिवाय सुधारणार तुम्ही सुधारणार आम्ही नाही केली. नाही हो. अशी शिकली आणि दुसरी कोण असं करणार नाही. ए पुरी सांग कोण कोण आहे चल त्याला आतमध्ये टाकतो लगेच. अहो मुलगा पाहिजे म्हणून यांनी माझा लय छेड केला हो सासूबाईंनी. माझा नवऱ्याचा आणि सासऱ्याचा काहीच दोष नाही ह्याच्यात. हे डॉक्टर आणि आईंचंच कृत्य आहे. अगं आई तुला सांगत होतो पोरामध्ये पुरीमध्ये काय भेदभाव करू नको, असलं डोक्यात खूळ घालून घेऊ नको म्हणून. आणि 2 मुली झाल्या तर काय होईल? एक डॉक्टर होईल एक इंजिनियर होईल. पण आता त्यांना पाहिला तू नसणार आहे. आणि आता तुला तसं पण 15 वर्ष कुणीच सोडू शकणार नाही तुरुंगातून. अहो चुकलं माझं. मला माफ कर पोरी, माफ कर रे. मी दुसऱ्याच्या सांगण्यावरून केलं. मला नव्हतं काय असं हे करायचं. पण माझी मैत्रीण आहे ना
तिनेच माझे कान भरवले म्हणून मी असं केलं. मला माफ करा. खरंच साहेब चुकलं माझं. मी पण एक स्त्री आहे, विसरले होते मी. अहो मूल देणं हे देवाच्या हातात असतं, देवाची देण असते, हे विसरले होते मी. साहेब मला माफ करा, खरंच माफ करा. माझ्या हातून खूप मोठं पाप घडणार होतं. खरंच मी यांची मला माफ कर पोरी. मला नरकात सुद्धा जागा भेटणार नाही. सुनांनी पोरांनी नवऱ्याने मला खूप समजून सांगितलं, पण मला काही समजलं नाही. माझ्या डोक्यातच नाही बसलं काही. शेजारणीने माझे कान भरले की दोन्ही मुली झाली आणि तिसरं झालं तर मग ते वारसदार धरता येत नाही, कायद्याने गुन्हा येते 3 झाले की. त्याच्यामुळे मी दुसरं मुलं होण्याचा हट्ट करत होते. मला फक्त घराण्याला वारस हवा होता. मी तुमच्या सगळ्यांची गुन्हेगार आहे. तुम्ही जी शिक्षा देईल ना ती भोगायला मी तयार आहे. तुला एक सांग का, तुझी चूक कळाली ना एवढंच लय झालं. आजपासून आहे ना असं वागणार नाही. मुलीला आणि मुलाला समान हक्क देणार. आणि एक सांगू, नवऱ्याला दम देणार नाही, सुनला हाणणार नाही, पोराला काही बोलणार नाही. मग आता ऐक, आणि एक ऐक, ही डॉक्टर पोलीस ही सगळं डुप्लिकेट. काय झालं ग? यांनी नकली पोलीस नकली डॉक्टर आणले. त्याच लायकीची तू. जितापणी तिला पोटात मारायला लागली. मला सांगितलं होतं पाहुण्यानी. अरे तुला अक्कल पाहिजे थोडीफार काहीतरी. हा पण पोराच्या हवेसा पाहिजे एवढे लायला जाशील तू. अरे मी नाही, माझ्या मैत्रिणीने सांगितलं. त्याचा मैत्रिणीचं काय घेऊन बसले असतो, घर अख्खं बसलं असतं म्हणून ती प्लॅनिंग करून कमीत कमी वाचलंय आज घर. नाही तर ओरिजिनल पकडायचं ना 15 वर्ष ह्याला जावं लागलं असतं. माहितीये का? खरंच चुकलं दादा माझं. अरे आता पोरगी जरी झाली तरी ती पोरगच मानायचं. हा सगळे आरोपी जागेत. एक गाडी जा नक्की. आव नाही हो, ओरिजिनल हे डुप्लिकेट आहेत ना पोलीस. आता ओरिजिनल बोलून सगळं मान्य केलं चुकलंय ना. आता मी म्हणलं ना. तुम्ही व्हिडिओ नाही काढून घेतला काही? काढलाय काय? अरे बाबा अर्थ सकाळी नाही बाबा. माझं चुकलं सांगितलं ना. तू फोन करते तू ओरिजिनल नको बोल बाबा. इथं काय नाही येडा काय तू? मग काय चाललंय? इथं डुप्लिकेटनीच फाटली तर ओरिजिनल आलं काय होईल? आपण मी चुकी म्हणलं ना. झालं मी काय म्हणतो ऐका, हे सगळं बापू ही अद्दल घडवायसाठी केलं. ही चांगली अद्दल आली माझी सगळी. ऐका, ज्यावेळेस मला माझी चूक. आता हे सुधारल्या चूक एवढं झालंय ना मामा, तरी पण अशा घटना चालू आहेत. मग कारणीभूत ना असं दुसऱ्यांचं ऐकतात म्हणून ही परिस्थिती येते. तू ऐकलं स्वतःच्या मनाने केलं असतं तर वेळ आली नसती. जा आता ते सुनाला घेऊन घरात. ऐकावे जनाचे करावे मनाचे. ही शिका जरा थोडंफार. एक दोन चार टोले ठेवून दिले ना काय बाया उठत आता माहीच बहीण बहीण तुमची सांगा तुम्ही परत या बाईनीत म्हणून गेला. मग बघू तुम्ही. तुम्ही तसं करणार आहे? नाही करणार. आता मी काय म्हणतोय, असंच बायकोचा बैल बनवून राहा. पाहिलं का? बघ किती मानपान देऊन तुमचं करतो नियोजन. जा बरं बापू, जाऊ का माय गुर दुसरा माणूस ठेवलाय. संध्याकाळी भेटतो तुला परत. हा मग तेवढं खर्च बघा आता. खर्च करतो. अरे बिचारी शरी गुर टाकून आलाय. 10 गुरं सांभाळणारा डॉक्टर होता तो. मग दुसऱ्या पैसे देऊन आला तो यासाठी. डॉक्टर आणि पोलीस खरीच आणाय पाहिजे. ते तुमचं बी नांगा नसता जिरला. सांगितलं ना आता चुकलं माझं. अरे स्वतःच्या पोरीसारखा जीव लावतील मन साफ ठेवा. पोरं बी होतील का लगेच पोरगी झाली की या वर्षन करण भानगडी. बरं झालं बापू तू तरी भेटला. नाही 4 दिवस झाला अन्न नाही खाल्लेला. या वर्षन म्हणजे काय सोपं आहे काय? काय बाळातनीच्या काळा म्हणते त्या बाळातनीला तू बी एक बाई आहे यार. काय द्यायला पोरच करायचा. चला आता जीव लावा. नाही तुझा बाप आहे आता इथं तू शेजार राहा. स्वयंपाक जरा दुरा मज्जी रावली आमची. 2 दिवस झालं उपाशी ठेवले.